इथे जन्माला तर सर्वच येतात, त्यात नवीन असं काहीच नाही. इथे मरणही सर्वांनाच येतं, त्यातही नवीन असं काहीच नाही. लक्षात घ्या मी काय बोलतोय. इथे जन्माला तर सर्वच येतात, तसंच मरणही सर्वांनाच येतं, यात वेगळं असं काहीच नाही. अरे जर जगायचंच असेल तर लाईफ मध्ये काहीतरी करून दाखवण्याची हिंमत ठेवा. काहीतरी असं जे इतरांपेक्षा वेगळं असेल, काहीतरी असं जे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवत असेल. अदरवाइज युअर लाईफ इज एम्प्टी. अदरवाइज आयुष्यातच जनावर पण जगतात. मग फरक तो काय राहिला तुमच्यामध्ये आणि इतरांमध्ये. आपल्याला जगायचं आहे, नुसतंच जगायचं नाही तर काहीतरी करून दाखवण्यासाठी जगायचं आहे. लक्षात घ्या, लाईफ इज अ गेम. खेळाला सुरुवात तर करा. मग तुम्ही हरलात किंवा जिंकलात, काय फरक पडतो. जिंकलात तर चांगली गोष्ट आहे, आणि हरलात तर त्याहून चांगली गोष्ट आहे. तुम्हाला एक अनुभव मिळेल, तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल, आणि तुम्ही आतून अजून स्ट्रॉंग बनत जाल ती गोष्ट मिळवण्यासाठी. इथे फक्त जिंकणं महत्वाचं नाही आहे, तर आजची शर्यत जिंकण्यासाठी तुम्ही काय मेहनत घेतली आहे, काय तयारी केली आहे. ती केलेली मेहनत, ती केलेली तयारी तुम्हाला पुढची शर्यत जिंकण्यासाठी उपयोगी पडणार आहे. लक्षात घ्या, शर्यतीत धावता धावता पडल्यावर पुन्हा उठून उभं राहण्याची आणि शर्यत पूर्ण करण्याची हिंमत माणसामध्ये पाहिजे. तोच असतो खरा खेळाडू. एखाद्या बंद खोलीत मेणबत्ती पेटून बघा, काय होईल. ती मेणबत्ती तोपर्यंत विझणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःहून तिला विझवत नाही. ती मेणबत्ती तोपर्यंत विझणार नाही जोपर्यंत ती पूर्ण संपून जात नाही. बस हीच एक लाईफ आहे. आपल्याला तोपर्यंत खेळायचं आहे जोपर्यंत आपण जिंकत नाही.